नमस्कार मैत्रिणींनो, श्री स्वामी समर्थ. आजच्या नवीन भागात नवीन रांगोळ्यांसोबत पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत आहे. तर आजच्या भागात आपण नेहमीप्रमाणेच एकदम साध्या, सोप्या, कमी वेळात होणाऱ्या सुंदर अशा रांगोळ्या बघतो आहोत. ह्या रांगोळ्या तुम्ही जर दारासमोर काढल्या एकदम प्रसन्न वाटेल, एकदम दिवसभर एकदम तुमचं मन प्रसन्न राहील, घरात पण एकदम छान वाटेल. तर नक्की ह्या रांगोळ्या ट्राय करा. व्हिडिओ त्यासाठी पूर्ण बघा. एकदम सोप्याच रांगोळ्या असतात आपल्या नेहमीप्रमाणेच आणि आपल्याला तशा कमेंट्स पण येत आहे, की तुमच्या रांगोळ्या खूप सोप्या असतात, लक्षात ठेवण्यासारख्या असतात आणि त्यात जमतातही मैत्रिणींना. कारण की सकाळी खूप घाई-गडबड असते. त्या घाई-गडबडीतही आपल्याला रांगोळी काढायची असेल, तर तुम्ही आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा. कारण की एकदम कमी वेळेत छान-छान रांगोळ्या कशा काढायच्या हे आपल्या चॅनलवर रोज शिकवलं जातं. रोज रांगोळ्या दाखवल्या जातात. तर एका व्हिडिओमध्ये 3 ते 4 रांगोळ्या असतात. तुम्हाला जी पण रांगोळी आवडेल, जी पण रांगोळी तुम्हाला वाटेल, की आपल्याला ही काढता येईल, तशा तर सर्वच रांगोळ्या कोणालाही काढता येतील अशाच असतात. पण तुम्हाला जी पण रांगोळी जास्त आवडेल मनापासून, ती रांगोळी तुम्ही तुमच्या दारासमोर ट्राय करत चला. आणि व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. खूप सुंदर-सुंदर रांगोळ्या आहेत. टिपक्यांच्या रांगोळ्या आहेत आजच्या भागामध्ये, फ्री हँड रांगोळ्या आहे, अजून फिंगर रांगोळी आहेत. तर नक्की व्हिडिओ बघा आणि हा व्हिडिओ तुमच्या मैत्रिणींना पण जास्तीत जास्त शेअर करा. आणि हो मैत्रिणींनो, तुम्ही जर नवीन असाल चॅनलवरती, पहिल्यांदाच व्हिडिओ बघताय किंवा अजूनही चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं, तर नक्की सबस्क्राईब करा. कारण रोजसाठीच्या रांगोळ्या एकदम सोप्या पद्धतीने आणि कमी वेळात कशा काढता येतील असं ह्या आपल्या चॅनलवर दाखवलं जातं. तर नक्की सबस्क्राईब करा. चॅनलला सबस्क्राईब केल्यानंतर बेल आयकॉन प्रेस करून ऑल नावाच्या ऑप्शनवर क्लिक करायला विसरू नका. आणि जेव्हा पण तुम्ही कमेंट करतात, कमेंट बॉक्समध्ये एक हाइप नावाचा ऑप्शन दिसत असणार आहे मैत्रिणींनो, त्यावरही क्लिक करा म्हणजे आपले व्हिडिओ जास्तीत जास्त मैत्रिणींपर्यंत शेअर होतील. तर मैत्रिणींनो, आपण मागच्या आठवड्यात मी एक पोस्ट टाकली होती, की तुम्हाला बेसिक रांगोळी शिकायला आवडेल का? तर बऱ्याच मैत्रिणींच्या कमेंट्स येतात मला Instagramवर किंवा YouTubeला पण आलेल्या आहेत, की आम्हाला बेसिकपासून रांगोळी शिकायची आहे. तर मी त्यासाठी उद्यापासून आपली बेसिक रांगोळींची सीरीज चालू करत आहे. उद्या गुरुवार आहे. एकदम शुभ वार आहे त्याच्यामुळे मी उद्याचा दिवस सिलेक्ट केलेला आहे. तर त्या बेसिक रांगोळ्या आपण रोज दुपारी 3 वाजता तुम्हाला व्हिडिओ बघायला मिळेल. तर आपले रेग्युलर व्हिडिओ तर चालूच राहतील 2चा टाईम आपला जे लाँग व्हिडिओ. पण शॉर्ट व्हिडिओमध्येच दाखवलंय कारण की तुम्हाला प्रॅक्टिसही करता येईल. छोटे-छोटे व्हिडिओ असल्यामुळे तुम्ही जसा पण व्हिडिओ बघाल त्याच्यानंतर तुम्ही व्हिडिओ बघून झाल्यानंतर थोडी-थोडी प्रॅक्टिस करत जा मैत्रिणींनो. ज्या मैत्रिणींना रांगोळी येत नाही त्यांच्यासाठी स्पेशली सांगते मी. तर प्रॅक्टिस केल्यानंतर आपोआप तुम्हाला रांगोळी यायला लागेल आणि एक दिवस तुम्हीही सांगाल, "ताई आम्ही रांगोळी शिकलो आहोत." तर मला अशी अपेक्षा आहे, की तुमच्याकडून अशा कमेंट्स आल्या पाहिजे, की आम्ही रांगोळी शिकलो आहोत. मी असे व्हिडिओ बनवणार आहे, जेणेकरून तुम्हाला ती रांगोळी आलीच पाहिजे, जमलीच पाहिजे. तोडकी-मोडकी का होईना, असं स्टार्टिंगला तोडकी-मोडकी रांगोळी जमेल, पण एक दिवस एकदम परफेक्ट व्हाल तुम्ही मैत्रिणींनो. तर नक्की व्हिडिओ बघायला विसरू नका. त्यात आपण रांगोळी विकत घेण्यापासून तर भरपूर असे आकार कव्हर करणार आहेत. म्हणजे रांगोळी कशी घ्यायची, परत टूल्स कसे वापरायचे, कोणते वापरायचे, हे पण मी त्यामध्ये सांगितले. कारण की ह्याबद्दलही मला कमेंट्स आलेल्या, की जे टूल्स आहे ते कुठून घेतले, कसे वापरायचे, तर तो व्हिडिओ पण आपण कव्हर करणार आहोत. तर नक्की व्हिडिओ बघा आणि व्हिडिओ बघितल्यानंतर प्रॅक्टिस करा आणि कसा वाटला तो व्हिडिओ, तुम्हाला काही शिकायला मिळालं की नाही ते पण मला कमेंटमध्ये सांगा. तर बोलता-बोलता आपली पुढची रांगोळी पण रेडी झालेली आहे मैत्रिणींनो. पुढची रांगोळी आपली 3 ते 3 टिपक्यांची आहे. आणि एक मैत्रिणींनो, मी तुम्हाला ह्या रांगोळ्या शिकवते. मी काही अशी म्हणजे प्रोफेशनल रांगोळी आर्टिस्ट वगैरे नाहीये, पण लहानपणापासून मला रांगोळीची आवड आहे आणि म्हणजे मामी वगैरे रांगोळी काढायच्या, त्यांच्या बघून रांगोळी शिकली मी. कुठला क्लास वगैरे काहीच केलेला नाही. पण माझा जो अनुभव आहे एवढ्या दिवसांचा, एवढ्या वर्षांचा, त्यातूनच मी काही शिकले आणि ते तुमच्यापर्यंत आणण्याचा प्रयत्न करते. तर नक्की तुम्ही थोडं म्हणजे शिका आणि तुम्ही पण रांगोळी काढायला सुरुवात करा. आणि ज्या मैत्रिणी अजूनही रांगोळी काढत नसेल दारासमोर, तर नक्की रांगोळी काढायला सुरुवात करा मैत्रिणींनो. खूप छान वाटतं, प्रसन्न वाटतं रांगोळी काढल्यानंतर आणि घरात एक असं सकारात्मकता राहते म्हणजे पॉझिटिव्ह एनर्जी राहते कुठलंही काम करण्यासाठी. तर नक्की रांगोळी काढा. खूप छान वाटतं मैत्रिणींनो, एकदा ट्राय करून बघा तुम्ही रांगोळी दारासमोर काढल्यानंतर किती छान वाटतं. आणि तुम्हाला जर वेळ असेल तुम्ही तुळशीसमोरही काढू शकता.
देवघरासमोरही काढू शकतात. तर देवघरासमोर आणि तुळशीसमोर काढण्यासाठीच्या पण भरपूर रांगोळ्या आपल्या चॅनलवर अवेलेबल आहेत. तुम्ही एकदा चॅनलला अवश्य भेट द्या. एकदा सगळे व्हिडिओ बघा तुम्ही वेळात वेळ देऊन, म्हणजे वेळात वेळ काढून व्हिडिओ बघा. तुम्हाला नक्कीच आवडतील आणि तुम्हाला काहीतरी शिकायला मिळणार आहे माझ्याकडनं. आणि अजून एका ताईंची कमेंट आहे, की कोयरीची रांगोळी त्यांना बघायची आहे. तर आपण एक स्पेशल व्हिडिओ घेऊन येईल त्याच्यात 3 ते 4 म्हणजे आपल्या नेहमीच्या 4 ते 5 अशा रांगोळ्या मी वेगवेगळ्या डिझाइनमध्ये कोयरीची रांगोळी पण घेऊन येईल. लवकरच घेऊन येईल मी. तशी ह्या रांगोळीनंतर एक कोयरीची रांगोळी आहे, ती पण तुम्ही बघा. फ्री हँड रांगोळ्या आहेत. बऱ्याच मैत्रिणींना फ्री हँड रांगोळ्या पण काढायला आवडतात. मधून-मधून मी म्हणजे अधून-मधून टाकत असते ते पण व्हिडिओ. आणि हे बेसिक टूल्स कसे वापरायचे ते पण आपण व्हिडिओ शॉर्टमध्ये बघणार आहोत. तर तुम्ही अजिबात मिस करू नका. रोज दुपारी 3 वाजता बेसिक रांगोळीची सीरीजचा व्हिडिओ येणार आहे. शॉर्टमध्ये येतो. त्यामुळे तुमचा एवढा काही वेळ पण नाही जाणार आहे. तर नक्की बघा. छान रांगोळी मी आत्ताच 1-2 दिवसापूर्वी रांगोळी दारासमोर काढली होती, पण त्यामध्ये अजून थोडी डिझाइन ॲड केली मी. सकाळी मी जी रांगोळी काढते दारासमोर त्याला म्हणजे एवढा वेळ नसतो व्हिडिओ शूट करायला. त्यामुळे फक्त मी त्याचा फोटोच टाकत असते. म्हणजे सकाळी-सकाळी 7 ते 8च्या दरम्यान 7:00-7:30 पर्यंत टाकत असते. तुम्ही त्या पण रांगोळ्या बघत जा आणि त्या पण ट्राय करत जा. तर ही आहे आपली कोयरीची रांगोळी. सोप्पीच आहे, फ्री हँड रांगोळी आहे. तर मैत्रिणींनो व्हिडिओ बघितल्यानंतर कशा वाटल्या आजच्या रांगोळ्या? कमेंट करून नक्की सांगा. अजिबात विसरू नका. तुम्ही विसरून जाता. कमेंट केल्यानंतर कळतं मैत्रिणींनो, की तुम्हाला रांगोळ्या कशा वाटल्या त्या आणि आपलं बॉन्डिंग पण एकदम जवळचं होऊन जातं. म्हणजे अ, रोज-रोज तुम्ही जेव्हा मला कमेंट करतात, त्यावरून कळतं, की हां, म्हणजे असं वाटतं, की तुम्ही माझ्या कोणीतरी घरातल्या एक व्यक्तीच आहात. तर नक्की कमेंट करा. छान वाटतं मला. आणि रांगोळ्या पण नक्की ट्राय करा. तर भेटूया पुढच्या भागात अशाच सोप्या, सुंदर, झटपट होणाऱ्या रांगोळ्यांसोबत. तोपर्यंत रांगोळीची प्रॅक्टिस करा. दारासमोर रोज रांगोळी काढा आणि रोज नवीन रांगोळी शिका. धन्यवाद. बाय बाय.